शाळा म्हणजे विद्येचं मंदिर, शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर. त्याचं पावित्र्य राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु शाळेमध्ये जर शिक्षकच दारू पिऊन येत असेल तर त्याचं पावित्र्य कसं राखलं जाईल? आज आमच्या कराड तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षक भर दिवसा दारू पिऊन आलेला होता. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी आम्हाला फोन करून तिथं बोलवलं. आम्ही येईपर्यंत तो शिक्षक पळून गेलेला होता. परंतु ग्रामस्थांनी त्यांचा व्हिडिओ केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये शिक्षक सरळ म्हणतोय की मी आत्ता पिलेले, मी रात्री पिलेली होती. त्याच्यानंतर तो म्हणत होता की मी फक्त 90s पिलेले. म्हणजे जर शिक्षकांना जर असं करायचं म्हटलं तर आपली शाळा, आपले विद्यार्थी कसे घडणार आहेत? शिक्षण विभागाचं खरंच लक्ष आहे का? अशा परिस्थितीला, अशा गोष्टीला जबाबदार कोण आहे? गट शिक्षण अधिकारी आहेत का अगदी आपले सीओ मॅडम आहेत? ह्याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे. देशाचा पाया म्हणजे शिक्षण व्यवस्था आहे